एक असा पदार्थ आहे जो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतो, तो म्हणजे बटाट्याचे वेफर्स. चला तर मग आज बनवूयात बटाट्याचे वेफर्स. आपण 5 किलो बटाटे घेतले आहे बटाट्याचे वेफर्स बनवण्यासाठी. सगळ्यात आधी बटाटे नीट स्वच्छ धुवून घ्यायचे, थोडा वेळ पाण्यात भिजत ठेवायचे म्हणजे त्यावरची माती सहज निघते. त्यानंतर एक एक करून सगळ्या बटाट्यांची सालं काढून घ्यायची. इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, साल काढल्यानंतर बटाटे लगेच पाण्यात टाकायचे, नाहीतर ते पटकन काळे पडतात. त्यामुळे या रेसिपीसाठी पाणी थोडं जास्तच लागणार आहे. त्यानंतर किसणीच्या मदतीने एकेका बटाट्याच्या पातळ चकत्या पाडून घ्यायच्या आहेत, त्या अशा प्रकारे. आता या कापलेल्या बटाट्याच्या कापांना लगेच पाण्यात टाकून घ्यायचं आहे म्हणजे त्या काळ्या पडणार नाहीत. त्यानंतर त्या पाण्यात थोडीशी तुरटी फिरवून घ्यायची. तुरटीमुळे वेफर्स काळे पडत नाही आणि छान पांढरे शुभ्र राहतात. 5 किलो बटाट्यांचे काप खूप झाले आहेत, त्यामुळे हे पातेले पूर्ण भरलं आहे. आता हे काप 2 पातेल्यांमध्ये डिवाईड करून घेणार आहे म्हणजे ते दोन्ही पातेल्यांमध्ये व्यवस्थित शिजतील. त्यानंतर तुरटीचं पाणी पूर्ण काढून टाकायचं आणि एकदा छान स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे म्हणजे त्यातला अतिरिक्त स्टार्च निघून जाईल. आता हे काप शिजवण्यासाठी ठेवायचे आहेत. त्यासाठी बटाट्यांच्या चकत्यांवर साधारण 1.5 बोट इतकं पाणी टाकायचं. एवढ्या पाण्यात वेफर्स छान आणि समान रीतीने शिजतात. त्यानंतर त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं. मीठ हे नेहमी थोडंसंच घातलेलं चांगलं, कारण नंतर वेफर्स खाताना आपण त्यावर वेगवेगळे फ्लेवर्स देऊ शकतो, जसं की चाट मसाला, पेरी पेरी फ्लेवर किंवा आणखी काही फ्लेवर देऊ शकतो. आता पाण्याला छान दणदणीत उकळी येऊ द्यायची. उकळी आली की बटाट्यांचे काप शिजायला जास्त वेळ लागत नाही. काप शिजले की नाही हे चेक करायला एक काप घेऊन हलकं फोल्ड करून बघायचं. तो लगेच तुटला तर काप व्यवस्थित शिजले आहेत. इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपल्याला बटाट्याचे काप अगदी आपण कुकरला बटाटे लावून शिजवतो तसे शिजवायचे नाही आहेत, थोडेसे अधरकच्चेच ठेवायचे आहेत. त्यानंतर उन्हामध्ये एक स्वच्छ कपडा पसरवायचा आणि त्यावर हे काप एक एक करून पूर्णपणे सुटे ठेवायचे. असं 2 दिवस चांगलं ऊन दिलं की आपले वेफर्स छान तयार होतात. 2 दिवस कडकडीत उन्हात वाळवल्यानंतर हे वेफर्स असे छान तयार होतात. आता हे पूर्णपणे थंड झाल्यावर एका एअरटाईट डब्यात भरून ठेवायचे, जेणेकरून त्याला ओलावा लागणार नाही. चला आता हे वेफर्स तळायला घेऊयात. आता एका कढईत तेल छान तापवून घ्यायचं आहे. इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, तेल व्यवस्थित गरम झाल्यावरच वेफर्स त्यात सोडायचे, नाहीतर वेफर्स खूप तेल शोषून घेतात. तेलात सोडल्यानंतर हे वेफर्स अगदी पटकन साधारण 1 ते 1.5 मिनिटात छान फुलून आणि कुरकुरीत तळून तयार होतात. त्यामुळे त्यांना जास्त वेळ तळायची गरज नाही. तळून झाल्यानंतर त्यावर आपल्या आवडीनुसार तिखट, मीठ किंवा तुमच्याकडे असलेले मसाले जसं की पेरी पेरी मसाला, चाट मसाला हलकंसं स्प्रिंकल करायचं. आणि बघा, अगदी घरच्या घरी कुठल्याही प्रिझर्वेटिव्ह शिवाय मुलांना आवडणारे कुरकुरीत बटाट्याचे वेफर्स तयार झाले आहेत. आणि आता गरमागरम सर्व करा आणि एन्जॉय करा.